पिझ्झा प्रेमींनो, ही बातमी तुमच्यासाठी आहे. पिझ्झा खात असाल तर सावध व्हा, कारण तुकाराम मुंढे सरांच्या रडारवर आता पिझ्झा सेंटर आलेत. 11 ऑगस्टला अन्न व औषध प्रशासनाने मुंबईसह राज्यातल्या 104 क्विक सर्व्हिसवर रेड मारली. त्यामध्ये डॉमिनोज पिझ्झाचाही समावेश होता. या तपासणी दरम्यान एफडीएने डॉमिनोज पिझ्झाच्या मुंबईच्या विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपर या 3 आणि साताऱ्यातील कराडची 1 अशा एकूण 4 शाखांचे परवाने निलंबित केलेत. मसाले सॉसवर एक्सपायरी डेट नसणं, पिझ्झा बनवणाऱ्या पॅनवर अस्वच्छता, जिथे पिझ्झा बनतो तिथे माशांचा वावर, एक्सपायर तेल वापरणं, व्हेज आणि नॉन व्हेज पिझ्झा एकाच पॅनमध्ये बनवणं अशा गोष्टी आढळून आल्या. तसंच पेस्ट कंट्रोल आणि पिझ्झा बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मेडिकल रिपोर्ट नसणं या गोष्टीही आढळून आल्या. त्यामुळे या 4ही आउटलेटचे लायसन एफडीएकडून सस्पेंड करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा आस्थापनांवर मुंढेंनी केलेल्या कारवाईबाबत तुमचं काय मत आहे?